नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता निवडणुका संपून गेल्या आणि मी बोलतोय तेव्हा निवडणुकांचे निकाल लागून सुद्धा 2 महिने उलटलेले आहेत. आणि तरीही प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये जे काय रुसवे फुगवे चालू आहेत, याच्या बातम्या येतात. त्या अर्थातच त्या बातम्यांवर मी 100% विश्वास ठेवतो असं बिलकुल नाही. कारण ज्या माध्यमांनी सातत्याने महाविकास आघाडीचा पाठपुरावा केला, समर्थन केलं आणि महायुतीला पराभूत करण्यासाठीच जी सगळी मराठी माध्यमं राबलेली होती, जे विश्लेषक पत्रकार राबलेले होते, त्यांच्याकडून महायुतीमध्ये भरभक्कम बहुमत असताना सुद्धा धुसफूस आणि भांडणं चालू आहेत अशा बातम्या आल्या, तर त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नसते यात शंका नाही. अगदी तुम्हाला आठवत असेल तर ज्या दिवशी विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी व्हायचा होता, त्या दिवसाच्या किंवा शपथविधीच्या 2 तास आधीपर्यंत सुद्धा एकनाथ शिंदे शपथ घेणार का याविषयी प्रश्नचिन्ह लावणाऱ्या बातम्या रंगवून रंगवून सांगितल्या जात होत्या. शपथविधीच्या आदल्या दिवशी शपथविधीच्या वेळेची तारखेची घोषणा करत असताना खोचून खोचून एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले जात होते. अशा वेळेला अजितदादांनी मी मात्र शपथ घेणार आहे असं म्हणून टाकलेलं होतं, आठवत असेल. इतरांचं मला माहित नाही. आणि त्यामुळे या लोकांना जणू खाद्य मिळालं की एकनाथ शिंदे शपथ घेणार नाहीयेत. आणि अशा बातम्या रंगवून सुद्धा परत एकदा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. मग खातेवाटपावरून मारामाऱ्या झाल्या, पालकमंत्री पदावरून. तेव्हा हे रुसवे फुगवे जर चालत असेल आणि त्यातून मग एकनाथ शिंदे आपल्या गावी गेले की एकनाथ शिंदे रुसले, हा जो एक नवा तर्क तयार झालेला आहे. आपल्याकडे काही गोष्टी अशा डोक्यात बसवल्या जातात की तो शब्द उच्चारला की विचार न करता आपल्याला तोच अर्थ त्याचा वाटतो. की एकनाथ शिंदे दरेगावला पोहोचले, एकनाथ शिंदे नाराज आहेत. मग ते का गेले, कशासाठी गेले, खरंच रुसलेत का, याचा शोध घेण्याची गरज नसते. तर हे जे काय रुसवे फुगवे चालू आहेत याचा उल्लेख शपथविधीच्या आदल्या दिवशी अजितदादांनी सुद्धा केला होता की आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय करतो आणि त्यामुळे एकमेका विरुद्ध कुठल्याही कुरघोड्या न करता आणि कोणालाही रुसवे फुगवे करायला न देता आम्ही हे सरकार बनवू आणि चालवू, याची ग्वाही अजितदादांनी दिलेली होती. तुम्हाला आठवत असेल तर. मुद्दा असा आहे की त्यानंतर सुद्धा तीन, म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री, आणि तुलना करायला गेले तर सगळेही एकमेकाला तुल्यबळ आहेत. हा ठीक आहे, भाजपचे आमदार जास्त आहेत, पण अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे काय फार दुबळे आहेत अशातला भाग नाही. एकाकडे 57 आणि एकीकडे एका बाजूला 41 आमदार आहेत. आणि इतक्या आमदारावर सरकार बनवता येत नसेल आणि पाडता येत नसेल म्हणून त्याला दुबळे नेते म्हणता येत नाही. 41 आमदार ही फार मोठी ताकद असते. 20 आमदार गाठीशी असताना ज्या प्रकारे उद्धव ठाकरे किंवा त्यांचे गुलाम असल्यासारखे संजय राऊत ज्या आवेशात बोलतात, तो आवेश बघितला तर 41 आमदारांचे अजितदादा आणि 57 आमदारांचे एकनाथ शिंदे यांचा रुबाब आणि ताकद किती असेल याची कल्पना करता येते. तर सांगायचा मुद्दा असा की अशा बातम्या कितीही कशाही रंगवल्या गेल्या तरी महाराष्ट्रातलं महायुती सरकार किंवा देवेंद्र फडणवीस सरकार धोक्यात आहे अशी कोणाच्याही मनात शंका येण्याचं बिलकुल कारण नाही. आणि म्हणूनच ज्या प्रकारे पक्षांतर्गत वादविवाद असतात, नाराजी असते, ती असतेच, त्यातून सुटका नाही. की मी भले युतीचा समर्थक असेल
पण म्हणून युतीमध्ये कुठलेही रागलोभ नाहीत, असला खोडेपणा मी करणार नाही. युती कशाला? भाजपमध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये किंवा अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा अंतर्गत रायव्हलरी असणार, आपापसातली भांडणं असणार, एकमेकावर कुरघोडी करायचे प्रयत्न होणार. अगदी अजितदादांचा 41 आमदारांचा पक्ष आहे, पण त्याच्यात देखील आपसातली स्पर्धा असते. आणि ज्या प्रकारे मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकल्यानंतर छगन भुजबळ दंड थोपटतच बाहेर आले, जहा नहीं चैना वहा नहीं रहना वगैरे वगैरे, आणि शेरो शायरी करत आठवडाभर गेल्यानंतर भुजबळांचा बंडोबा हा थंडोबा झालेला आहे. काही प्रमाणात एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आणि काही प्रमाणात देवेंद्र फडणवीसांच्या पक्षामध्ये कुठे ना कुठे नाराजी असणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. सुधीर मुनगंटीवार किंवा तत्सम लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, तर त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. दीर्घकाळ जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत होता, तेव्हा तेव्हा सत्तेत राहिलेले जे मंत्री असतात त्यांना आपल्या ज्येष्ठतेनुसार त्या पदावरून खाली उतरता येणं इतकं सोपं नसतं. राजकारणातली माणसं कोणी साधू संत वगैरे नसतात, ते सुद्धा लोभी मतलबी स्वार्थी असतात, भ्रष्ट असोत किंवा नसोत. पण राजकारणातली वावरणारी माणसं, उच्च पदस्थ आणि अधिकार पदावर बसलेली माणसं जी असतात, त्यांना त्या पदाचा मोह होताच कामा नये. हे सगळं आदर्श कल्पना आहे. पण ती आदर्श कल्पना ही प्रत्यक्षात ज्याला राबवायची असते त्याच्यासाठी ती आदर्श नसते. त्याच्यासाठी ती आदर्श नसते. आज एकनाथ शिंदे यांचा पडलेला चेहरा, एकनाथ शिंदे यांचा ओसाळलेला काय तो भाव चेहऱ्यावरचे हे दाखवणारे लोक आहेत. त्यांनी विसरता कामा नये, ज्या वेळेला 2.5-3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर दीर्घकाळ देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा फार उमललेला फुललेला होता असं बिलकुल म्हणता येणार नाही. खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं पत्रकार परिषदेत घोषित केलं होतं, पण स्वतः सत्तेपासून सरकारच्या बाहेर राहून पक्ष चालवणार असंही सांगितलं होतं. पण जेव्हा पक्षश्रेष्ठींनी त्यांना सरकारमध्ये गेलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री व्हा म्हणून आदेश दिला, तेव्हा फार मोठ्या उत्साहात आनंदित होऊन देवेंद्र फडणवीस सुद्धा, शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले नव्हते, त्यांचा सुद्धा चेहरा उतरलेला होता आणि त्यालाच मानवी भावना म्हणतात. उद्धव ठाकरे जसा कॅमेरा समोर आल्यानंतर हसल्यासारखा चेहरा करतात आणि परत तो निरभ्र करून टाकतात, तेवढं अभिनय हा एकनाथ शिंदेना जमत नसेल, देवेंद्र फडणवीसांना जमत नसेल, अजितदादांना जमत नसेल. पराभवानंतर देखील आपण कसे जिंकलोय म्हणून आनंदित झालेले राहुल गांधी यांचा जो अभिनय आहे तो बाकीच्या सगळ्या राजकारण्याला जमतोच असं नाही. आणि म्हणून आघाडीमध्ये कुठल्याही पक्षामध्ये तीन वेगवेगळ्या नेत्यांमध्ये एकमेकाविषयी असूया असेल, भांडणं असतील, वाद असतील, एकमेकावर कुरघोडी करण्याची अनिवार्य इच्छा असेल, तर त्यात नवल असं काहीच नाही. आणि म्हणून सरकारला धोका वगैरे संभवत नसतो. जेव्हा जी आकडेवारी विधानसभेची आली आहे ती आपण बघतो, तेव्हा एक विरोधी नेतेपद आहे, यावरून सुद्धा महाविकास आघाडीतले 3 पक्ष एकमेकाच्या उरावर बसायला बघत असताना महाविकास आघाडीमध्ये सगळी सत्तासूत्र असलेल्या मध्ये कुठलाही गडबड आणि भांडणं होता कामा नये, ही अपेक्षाच मूर्खपणाची. पण ही झाली एक बाजू. दुसरी बाजूही लक्षात घ्यायला लागते की राजकारणात वावरणारा माणूस सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, सत्ता पदावर बसलेला असो किंवा विरोधी पदावर बसलेला असो, तिथे बसून काम करताना आपल्याला फक्त विरोधाला तोंड द्यायचे, म्हणजे विरोधात बसलेत त्यांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधाला तोंड द्यायचं असतं, किंवा सत्तेत बसलेत त्यांना आपल्या विरोधी पक्षात बसलेल्यांना तोंड द्यायचं असतं. एवढाच मर्यादित राजकारण नसतं. राजकारणात वेगवेगळे पक्ष, त्यांचे नेते
आणि त्यांचं जे राजकारण चालतं त्यावर आणखीन एक तिसरी नजर असते क्रिकेटमध्ये, ज्याला थर्ड अंपायर म्हणतात. तसा सामान्य माणूस लोकशाहीमध्ये जो मतदार असतो तो थर्ड अंपायर सारखा सगळ्या राजकारणाच्या खेळावर बारीक नजर टाकून असतो, अतिशय बारीक नजर ठेवलेली असते. आणि तुम्हाला 5 वर्षासाठी, 5 वर्षाच्या मुदतीसाठी ज्या मतदाराने निवडून दिले तो बारकाईने तुमच्या प्रत्येक कृतीचं निरीक्षण करत असतो, त्याच्या कानावर पडणाऱ्या तुमच्या वक्तव्याचा आवश्यक त्या त्या बाजूने पैलूने अर्थ लावण्याचाही तो मतदार प्रयत्न करत असतो. आणि आपण जे आपलं बहुमोल मत दिलंय ते जिंकणाऱ्याला किंवा हरणाऱ्याला बहुमोल किंवा कवडीमोल वाटलं तरी मत देणाऱ्यासाठी ते मत बहुमोल असतं. आणि म्हणून आपण दिलेलं मत योग्य जागी पडलं की नाही, आपलं दान सत्कारणी लागलं की वाया गेलं, याकडे त्या मतदाराचा बारीक लक्ष असतो. आणि असा बारीक लक्ष ठेवून आपल्या मतदानाला दाद दिली जाते की नाही राजकारण्यांकडून, हे बघणारा जो मतदार असतो तोच फ्लोटिंग वोटर असतो. आणि तो मतदार प्रत्येक निवडणुकीत आपलं मत बदलत असतो. त्याला वाटलं गेल्या वेळेला मत दिल्यानंतर हे लोक फार हुशारले, यांना मात चढला, आणि जनतेचं काम करण्याऐवजी आपल्या त्यांच्या त्यांच्या विरोधातले हिशोब चुकते करत राहिले, सूड भावनेने बागत राहिले. ते यांना जमीन दाखवली पाहिजे, यांना अद्दल घडवली पाहिजे, असं त्या मतदाराला वाटतं. त्याला थर्ड अंपायर म्हणतात, राजकारणातला थर्ड अंपायर. आणि असा मतदार सुद्धा तुमच्याकडे बघत असतो. हे मी सांगितलं तर गंमत वाटेल तुम्हाला. मी पण 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळवलं होतं. अतिशय मोजके उमेदवार उभे केले असतील, पण 13 आमदार पहिल्या फटक्यात राज ठाकरे यांनी निवडून आणले होते. 6 ते 7% आसपास मला वाटतं 2009च्या विधानसभेत राज ठाकरेंना मतं मिळालेली होती. आज ती मतं 1-1.5% आली. याचं कारण सरळ आहे की जे 13 आमदार निवडून आले होते आणि ज्या प्रकारचं राजकारण मनसेने त्या काळात केलं, धरसोड केली असेल, म्हणजे आपला चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्याशी आपलं पटलं नाही, आपण वेगळे झालोय, तो उठसूट उद्धव ठाकरेंना दणका देण्याच्या दृष्टीने जे काय राजकारण राज ठाकरे करत राहिले ते जनतेला अपेक्षित नव्हतं. हा, तुमच्यावर शिवसेनेत अन्याय झाला, त्यासाठी लोक तुमच्या मागे आले, तुम्हाला भरभरून मतं दिली, म्हणूनच पहिल्या फेरीमध्ये 13 आमदारांचा पल्ला आधी राज ठाकरेंनी गाठला. ते मतदार तुमचे गुलाम नसतात, ते बारीक नजर ठेवून होते. 2009 पासून 2014 पर्यंत ज्या नाशिक महापालिकेमध्ये जवळजवळ बहुमतापर्यंत राज ठाकरेंना आणून ठेवलं होतं. या सगळ्या राजकारणामध्ये राज ठाकरे कसे निर्णय घेतात, त्यांना जनमानसाच्या ज्या शुभेच्छा मिळालेल्या आहेत त्या शुभेच्छांची उधळपट्टी केली जाते की संवर्धन केलं जातं, याकडे तो मतदार बारकाईने बघत असतो. आणि जेव्हा ते धावताना दिसलं नाही, धरसोड दिसली, किंवा व्यक्तिगत राजकीय सूडबुद्धीने वागताना तुम्ही दिसलात, तेव्हा मतदार मोठ्या संख्येने तुमच्यापासून दुरावत जातो. मनसेची जी घसरण आहे, मग 2014 मध्ये आरंभी मोदींना पाठिंबा द्यायचा, 2019 मध्ये दुसऱ्या टोकाला जाऊन त्यांच्या विरोधात कडाडून बोलायचं, याची गरज नसते. पण त्याची किंमत गेल्या 3 निवडणुका राज ठाकरेंना मोजावी लागते. त्यापासून जर उद्धव ठाकरे धडा शिकले असते तर आज 5 वर्षामध्ये त्यांनी आपल्या पक्षाचं इतकी विल्हेवाट लावून घेतली नसती. 56 जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री पदासाठी त्या मतदाराला लाथाडण्याची किंमत आज उद्धव ठाकरे मोजतायत. हे महायुतीतल्या अजितदादांनी, एकनाथ शिंदेनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी विसरता कामा नये. 2.5 वर्षासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांना बंड करून
एकनाथ शिंदेनी काय धडा शिकवला हा माझ्या मते दुय्यम आहे. किंवा शरद पवारांना जो काय धडा अजितदादांनी शिकवला तो माझ्या मते दुय्यम आहे. त्यापेक्षाही या गेल्या 5 वर्षाच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही काल परवाच्या विधानसभा निवडणुकीत मतदाराने मोठा धडा शिकवलाय. आमची मत आमची इच्छा तुम्ही पायदळी तुडवली. खुद्द शरद पवार 2019 नंतर बोलले होते की आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलाय. हे जर तुम्ही वेगवेगळ्या चॅनेलला पत्रकार समोर आल्यानंतर मुलाखतीत सांगितलं होतं, तर मग सत्तेत बसण्याची लाज का वाटली नाही शरद पवारांना? त्याची किंमत आज शरद पवार मोजतायत. तुम्ही स्वतःच्या शब्दात बोललाय की आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायला सांगितलं होतं. बाळासाहेब थोरात बोलले होते. आज बाळासाहेब थोरात घरी बसलेले. त्याचं कारण तुम्हाला कळतं. तो मतदार ज्याची मतं तुम्ही पायदळी तुडवली सत्ता मिळाल्यानंतर किंवा निवडणूक निकाल लागल्यानंतर त्याची किंमत मोजतात. मग ते उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत, बाळासाहेब थोरात असोत. आज ते कसली किंमत मोजतायत याकडे त्याचा विचार त्यांनी केलाच पाहिजे. पण जे अपयश पदरी आलेलं आहे, शरद पवार, बाळासाहेब थोरात किंवा उद्धव ठाकरे याचा अभ्यास आणि विचार एकनाथ शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांच्या सकट भरत गोगावले, त्या तटकरे ताई, भुजबळ या प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही रुसवे फुगवे करावेत, एकमेकांच्या उरावर बसावं किंवा एकमेकांवर कुरघोडी करावी यासाठी मतदाराने आपलं पाठबळ तुमच्या मागे उभं केलेलं नाही. तुम्हाला सत्तेत बसवलं असेल किंवा विरोधात बसवलं असेल तेव्हा मतदाराची अपेक्षा या राज्याचा कारभार उत्तम रीतीने चालावा. एकाने सत्ताधारी म्हणून चालवावा, दुसऱ्याने त्याच्या चुका दाखवून त्याला त्यापेक्षा अधिक चांगलं काम कर म्हणून ट्रॅकवर ठेवावं. यासाठी विभागणी मतदाराने केलेली असते. ती विसरून त्या सदिच्छा मतदाराची मतं याला तुम्ही झिडकारून मस्तवालपणा करत असाल तर तो मतदार पुढच्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवत असतो. लोकसभेला जे तुटपुंज यश महाविकास आघाडीला मिळाले होतं त्याने हवेत गेलेले, नशेची झिंग चढलेले महाविकास आघाडीचे नेते यांना अवघ्या 3-4 महिन्यामध्ये त्याच मतदाराने जमिनीवर आणलं नाही, जमीन दोस्त केलं. हा त्यांच्यासाठी धडा आहे. पण याचा अर्थ तो गोगावले किंवा संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, आणखीन जे कोणी असतील यांच्यासाठी धडा नाही असं बिलकुल नाही. पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं म्हणतात, तेव्हा पुढच्याला जो मतदाराने दणका दिलेला आहे त्या रांगेत आपण मागे उभे आहोत. 4 महिन्यापूर्वी रांगेत महाविकास आघाडी पुढे होती. विधानसभा निवडणुकीनंतर त्या मागच्या नंबरवर महायुती आलेली आहे आणि त्यामुळे महायुतीत चाललेले रुसवे फुगवे मी गेले 2 महिने बघतोय. अगदी महायुतीचा पाठीराखा समर्थक म्हणून बघतोय. तेव्हा शिंदे, अजितदादा, फडणवीस सगळ्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगावंसं वाटतं की हे रुसवे फुगवे तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहेत त्याचा विचार करा. मी तुम्हाला सगळं सांगतोय. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, वडेट्टीवार यांनाही लोकसभा निकालानंतर हे असलेच सल्ले मी सांगत होतो, दाखवत होतो. पण त्यांना तिकडे बघायला वेळ नव्हता आणि लोकसभेच्या यशाची नशा इतकी होती की सल्ले ऐकायला कानात बोळे घालून बसले होते. ते काय ऐकणं. तेव्हा आज महायुतीच्या या प्रचंड यशानंतर जी काय झिंग चढलेली आहे, मंत्री झालेल्यांना किंवा मंत्रीपद हुकलेल्यांना, पालकमंत्रीपद मिळालेल्यांना किंवा पालकमंत्रीपद गमावलेल्यांना जी काय मस्ती चढलेली आहे त्यांनी कधीतरी आरशासमोर उभं राहावं आणि आरशामध्ये जे आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसतं त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे
नाना पटोले, वडेट्टीवार यांचे चेहरे आपल्या चेहऱ्याच्या जागी बघावेत. मग कळेल की हे रुसवे फुगवे तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहेत, कुठे घेऊन जाणार. याचा विचार आत्तापासून केला पाहिजे. पुढची निवडणूक आल्यावर उपयोग नसतो. कारण तोपर्यंत तुमच्या वर्तनाचा अभ्यास करून हा मतदार, ज्याला फ्लोटिंग वोटर म्हणतात, तो आपलं मत बनवत असतो. आपण याला मत देऊन चुकलो होतो, तर आपली चूक दुरुस्त करायची, याला पाडायचा, या निष्कर्षापद तो मतदार येतो आणि तो तुम्हाला जमीनदोस्त करतो, जमिनीवर आणतो. परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. मग विषय राज ठाकरेंचा असो, मनसेचा असो, उवाटा शिवसेनेचा असो, शरद पवारांच्या पक्षाचा असो, किंवा फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाचा असो, महायुतीतले रुसवे फुगवे तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहात, त्याची एक, काय म्हणतात ती, नमुना तुमच्या समोर पेश करण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.